आज उत्तराखंड विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी मांडणार समान नागरी कायदा विधेयक। हा कायदा मंजूर होण्याची शक्यता। स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य असेल। नवी दिल्लीमध्ये आज आपची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद। ईडी संदर्भात मोठा खुलासा होण्याची शक्यता। मंत्री आतिशी यांचा दावा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या 21,678 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध। त्यानुसार मुलाखतीशिवाय 16,799 आणि मुलाखतीसह 4,879 पदांच्या भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू। मुंबईत आता कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग होणार। यासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये अद्ययावत टीबीसी ATSD या प्रयोगशाळा सुरू केल्या जातील। पालिकेला पावसाळ्यापूर्वी 101 ठिकाणच्या पूरमुक्तीचं आव्हान। या पार्श्वभूमीवरती महापालिका वाढीव पंपिंग स्टेशनसह अद्ययावत यंत्रणा उभारण्याचं काम करणार। आता मुंबई एअर या ॲपवरती वायू प्रदूषणाची तक्रार करता येईल। हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल। गुरुवारी पुण्याच्या दक्षिण भागात पाणी बंद असेल तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल। महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्याची माहिती। एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाकडून दिलासा नाही। इमारत पाडकामाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। कलिना येथील एअर इंडिया कॉलनीतील रहिवासी राहत नसलेल्या 19 इमारती पाडण्याचा कोर्टाचा निर्णय। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्वच सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नकोत। हायकोर्टानं केलं स्पष्ट। तर मंदिरामध्ये किती शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची गरज आहे याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नागपूरमधील संविधान चौकात सुरू असलेलं गोंड गोवारी समाजाचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। 10 फेब्रुवारीला प्रशासनासोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडेल। उद्धव ठाकरे पुन्हा रत्नागिरीचा दौरा करणार। फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावरती जाणार। गुहागर दापोलीसह मंडणगड भागामध्ये त्यांचा दौरा असेल। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या बैठकीच्या वेळेला या प्रवेशाचा अंदाज आहे। मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदे यांनी खुर्ची सोडायला हवी। रस्त्यावरती येऊन आंदोलन करावं। सुषमा अंधारेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषपारी यात्रेला आजपासून सुरुवात। पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते पहाटे 4 वाजता विधिवत पूजा संपन्न। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाबर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। बाबर यांच्या गारडी या मूळ गावी जात अजित पवारांनी ही भेट घेतली आहे। सांगलीच्या कुपवाडा शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो खो स्पर्धांचं उद्घाटन। यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडेही उपस्थित होते। बीडमध्ये आमदार रोहित पवारांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पार पडलं। भाजपसोबत जाऊन अजितदादांचे विचार बदलले। लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीनं अजित पवार शरद पवारांवरती टीका करतात। आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। राजकारणात आजोबांना सोडून जाणारे लोक असतात, मात्र तुम्ही आपले विचार सोडू नका। शाळकरी मुलांना सल्ला देताना आमदार रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार त्यांच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीला तिकीट देतील। आमदार रोहित पवारांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन महायुतीतील तणाव आणि संघर्ष दूर करावा। उल्हासनगर गोळीबार प्रकरणानंतर आनंद परांजपे यांचं वक्तव्य। अर्थाचा अनर्थ करण्याची जितेंद्र आव्हाडांची सवय। आनंद परांजपेंचा आव्हाडांवरती आरोप। तर भावनिक न होता विकासाला मत द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं। आनंद परांजपे यांचं स्पष्टीकरण। कळवा मुंब्र्याचे आमदार ही जितेंद्र आव्हाडांची ओळख। ठाणे जिल्ह्यात आव्हाड एकही आमदार निवडून आणू शकत नाहीत। आनंद परांजपेंचा आव्हाडांवरती निशाणा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपत धुसफूस। भाजपनं बंडखोर उमेदवार उभा केल्यास शिंदे गटही आपला बंडखोर उमेदवार उभा करेल। शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्यापासून पक्षातील एक गट नेहमीच अजित पवारांना त्रास देत होता। या गटाचं नेतृत्व आधीपासूनच जितेंद्र आव्हाड करत होते। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची माहिती विधिमंडळाला प्राप्त। कोर्टाने शिक्षा दिल्यावरती विधिमंडळ पुढची कारवाई करणार, सूत्रांची माहिती।
आई वडील नसते तर भगवान श्रीराम कुठून जन्माला आले असते. रामाची मूर्ती मांडली म्हणजे रामराज्य होत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सरकारवर टीका. भाजपच्या वतीनं मुंबईकरांना अयोध्येतील प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलं जाईल. दौऱ्याचा सर्व खर्च भाजप उचलेल. भाजप उत्तर मुंबईच्या रामभक्तांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मोफत दर्शन घडवणार. मुंबईतनं अयोध्येसाठी पहिली आस्था स्पेशल ट्रेन रवाना. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं 38 रेल्वेगाड्या श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे रवाना. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. 7 मार्चपर्यंत हे दर्शन पर्यटन सुरू असेल. अयोध्येतील रामप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लालकृष्ण अडवाणी कुठे होते? सरकारी कार्यक्रम होता तर सरकारचे मंत्री कुठे होते? आमदार भास्कर जाधव यांचा सवाल. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या प्रचाराला शरद पवारांना न बोलावता स्वतःच्या हिमतीवरती निवडून येऊन दाखवावं. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं जितेंद्र आव्हाडांना आव्हान. पवारांच्या कुटुंबामध्ये तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका. मंत्री धनंजय मुंडेंची जितेंद्र आव्हाडांवरती टीका. महाराष्ट्र घोटाळेबाजांचा, वसुली करणाऱ्यांचा आणि खोकेबाजांचा अशी नवी ओळख मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या नव्या ओळखीत शिंदे सरकारचा मोठा वाटा आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही आपण पाहिलेला नाही. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. 2 समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांवरती गुन्हा दाखल करावा. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांची मागणी. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची राजकीय पक्ष काढण्याची घोषणा. आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवरती येऊन ठेपली आहे. ओबीसी आरक्षणाचा सत्यानाश झालाय, शेंडेंचा हल्लाबोल. मुंबईमध्ये भाजपचं घर घर चलो अभियान. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपचं अभियान. गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी. मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने ही धमकी मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळेंचा आत्मदहनाचा प्रयत्न. गोरक्षण ते मलकापूर रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काळेंचं उपोषण सुरू होतं. साताऱ्यामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा दणका. प्रतापगडावरती सुरू असलेलं डागडुजीचं काम पुरातत्व खात्यानं थांबवलं. प्रतापगडावरती बुरुजाला दगडांच्या ऐवजी कडप्पा लावत असल्यानं स्थानिक आक्रमक झाले होते. 51 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीपासून डावलल्याचं प्रकरण. राज्य सरकारला 9 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी सुरू होणार. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. मुंबईतील मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. तर नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्याचा सरकारचा निर्णय. मध उद्योग बळकट करण्यासाठी मंत्रिमंडळात महत्त्वाचा निर्णय. मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यात राबवली जाईल. राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण प्रमाणे आता महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार सुरू. राज्यात वन, वनिकी आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र वन पुरस्कार दिला जाईल. पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरण. छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न मार्गी लागणार. महापालिकेवरील 822 कोटींचा भार राज्य शासन उचलणार. मंत्री अतुल सावेंची माहिती. भुसावळ बोदवड शेतकी संघाच्या निवडणुकीत भाजपची सरशी. भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलचा 15 पैकी 11 जागांवरती विजय. एकनाथ खडसेंना धक्का. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येण्यासाठी घातलं साकडं. हिंगोली लोकसभेवरती महाविकास आघाडीतील 3ही पक्षांकडनं दावा. या जागेवरती ठाकरे गटाकडनं माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तर काँग्रेसकडनं अंकुश देवसरकर हे इच्छुक आहेत. हिंगोलीची जागा आम्हीच लढू, सुषमा अंधारेंचं वक्तव्य. नाशिक लोकसभा मतदारसंघावरती ठाकरे गट आणि शरद पवार गटाचाही दावा.
मात्र नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद नाही, शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांचा टोला. पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसच्या 2 गटात हाणामारी. विद्यार्थी प्रदेशकडनं विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला मारहाण. या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयाची लिफ्ट बंद पडल्यामुळे माजी नगरसेवकासह काही जण अडकल्याची घटना समोर. सुरक्षा रक्षकांनी सर्वांना सुखरूपरित्या बाहेर काढलं. सरकारचं धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावरती परिणाम. हमी भावापेक्षा 200 रुपये कमीनं सोयाबीनची विक्री होत असल्यानं शेतकरी आणि व्यापारी वर्ग चिंतेत. नांदेडमध्ये तुरीचे भाव वधारले. गावरान तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा भाव. हवामानामुळे तुरीच्या उत्पादनात मात्र घट. कमी पैशात कापूस खरेदी करणाऱ्यांवरती सरकारची करडी नजर. एमएसपीपेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवरती गुन्हे दाखल करावेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्देश. पालघरच्या वाडा तालुक्यात अनधिकृत खाणींच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात. भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. मुंबईमध्ये आज भीम आर्मीचा ईव्हीएम हटाव गणतंत्र बचाव मोर्चा. सीएसएमटी रेल्वे स्टेशन ते निवडणूक कार्यालयाचा पायी मोर्चा निघेल. भीम आर्मीची माहिती. पुण्यामध्ये मुठा नदी खालून धावली मेट्रो. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावरती 98% काम पूर्ण. रायगडच्या पेण शहरात नारी महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. खासदार सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या माध्यमातून आयोजन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौष पारी यात्रा. त्र्यंबक नगरीमध्ये लाखो वारकरी दाखल. वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह. निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक. काही साधूंनी शिवीगाळ करत हाकलून दिल्याचा वारकऱ्यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाचा 10वीतल्या विद्यार्थिनीवरती अत्याचार. या प्रकरणी आरोपीसह आणखी एका तरुणीला अटक. मुंबई पालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याकडनं पाणी चोरी. बोरिवली गोराई परिसरामध्ये माजी नगरसेविकेनं उघडकीस आणला पाणी चोरीचा प्रकार. नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीमध्ये इमारतीच्या 27व्या मजल्यावरती मोठी आग. आगीचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडनं आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू. विरारमध्ये जुन्या विवा कॉलेज समोर मंगळसूत्र चोरीची घटना. मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक. 4,38,000चा मुद्देमाल जप्त. ठाणे जनता सहकारी बँकेचा 52वा वर्धापन दिन. आगामी काळात ठाणे जनता सहकारी बँकेच्या अजून 5 नव्या शाखांचं उद्घाटन केलं जाईल. अध्यक्ष शरद गांगल यांची माहिती. ठाण्यामध्ये इंटरनॅशनल दर्जाचं पार्क सुरू करणार. कोलशेतच्या कल्पतरू पार्क सिटीमध्ये 20 एकर जागेत उभारलं उद्यान. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची सहकार आयुक्तपदी बदली. तर विभागीय आयुक्तपदी CL कुलकुंडवार यांची नियुक्ती. अरुणाचल सरकार आज अयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री पेमा खांडूंसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता. दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि रिपाईच्या प्रतिनिधींची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याला भेट देणार. ONGC सर्व्हायव्हल सेंटरचं उद्घाटन करणार. यानंतर विकसित भारत आणि विकसित गोवा या कार्यक्रमाला हजेरी लावतील. अब की बात 400 पार. संसदेमध्ये पंतप्रधान मोदींचा नारा. भाजप 370 पेक्षा अधिक तर एनडीए मिळून 400 पेक्षा अधिक जागांवरती विजयी होणार. मोदींचं मोठं वक्तव्य. उत्तर प्रदेशातील बागपत इथे बदरुद्दीन शाह मजार आणि लाक्षागृह वादात न्यायालयाचा हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय. 1970 साली मुकीम खान नावाच्या व्यक्तीनं इथल्या लाक्षागृहाला बदरुद्दीन शाह यांची मजार आणि कब्रस्तान म्हटलं होतं. 53 वर्षांनी या प्रकरणी निकाल आलाय. निवडणुकीच्या कुठल्याही कामात लहान मुलांचा वापर केला जाऊ नये. निवडणूक आयोगाचे सर्व पक्षांना सक्त निर्देश. 2024 सालातील फुटबॉल वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवले जातील सामने. 11 जूनपासून स्पर्धेला सुरुवात होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.